नमस्कार मंडळी. जरांगेने टाकलेले 3 डाव आणि वंजारी समाज जरांगेच्या टार्गेटवर या विषयावर तुम्ही बोलणार आहे. पण त्याआधी काही महत्वाच्या सूचना. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कट्टर हिंदू म्हणून पहा, कुठल्याही जाती दोषातून पाहू नका. कारण मी तुम्हाला कुठल्याही जाती दोषातून किंवा कुठल्याही जातीला वाईट भावनेने या व्हिडिओमध्ये बोलणार नाही. आणि भविष्यात महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये जी बिघडलेली विस्कटलेली जी घडी आहे, ती घडी आपल्याला कशी व्यवस्थित बसवता येईल, त्याच्यावरती नेमकं काय उपाययोजना केल्या पाहिजे, तर त्यासाठी एक छोटासा प्रयत्न काय केला पाहिजे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर मी युवराज खरमाटे आणि आजचा विषय आहे जरांगेच्या टार्गेटवरती वंजारी समाज आणि जरांगेंनी टाकलेले 3 डाव. कुठले 3 डाव वंजारी समाजावरती टाकले होते त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये आपण हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. मित्रांनो, जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये याला संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आता कंटाळलेली आहे. खास करून मराठवाड्यामध्ये आम्ही पुण्यात राहतोय. पुण्यामध्ये बिलकुल कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाहीये. पुण्यामध्ये खूप चांगले लोक एकत्र राहत आहेत. आणि खास करून मला एक आठवण करून द्यायची, आता जे पुणे महानगरपालिकेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनला माझ्या वार्डामध्ये संदीप बाबा सातव यांच्या पत्नी उभ्या होत्या आणि नगरसेवक पदासाठी. तर त्या संदीप बाबा सातव हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांना या वार्डातील संपूर्ण वंजारी समाजाने एक गठ्ठा मतदान केलेलं आहे. म्हणजे का तर संदीप बाबा सातव त्यांच्या डोक्यात कुठलाही जातीवाद नाहीये आणि वंजारी समाजाचा देखील या ठिकाणी कुठलाही जातीवाद त्यांच्या डोक्यामध्ये नाहीये. तर मित्रांनो, जातीवाद आपण डोक्यामधून काढला पाहिजे, कारण आता वीट आलाय या गोष्टीचा, कंटाळा आलाय. तर मी सविस्तर आता बोलणार आहे जातीवाद कसा कमी करता येऊ शकतो. तर आपण कट्टर हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. जातीवाद संपवण्यासाठी आपण आता काय केलं पाहिजे, जातीवाचक बोलणारे नेते, जातीवाचक किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य किंवा सोशल मीडियावरती ज्या काही कमेंट्स किंवा जे काही फेक अकाउंट्स, जे काही सोशल मीडियाचे उडाण टप्पू जे लोक काही काम करतात, जे जातीमध्ये वाद लावण्याचं, त्या लोकांना कसा आळा घातला पाहिजे याच्यावरती मी खास सुरुवातीला बोलणार आहे. तर मित्रांनो, सविस्तर महत्वाची गोष्ट म्हणजे जे नेते लोक दुसऱ्या जातीविषयी गरळ ओकतात त्यांना आळा घालण्यासाठी स्वतःच्या जातीमधीलच काही लोकांनी किंवा सर्वच लोकांनी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला टार्गेट केलं पाहिजे. म्हणजे तो कुठल्याही लेवलचा व्यक्ती असू द्या, जर दुसऱ्या जातीविषयी बोलत असेल तर त्याला निश्चितच आपण टार्गेट केलं पाहिजे आणि त्याला शांत बसण्यास किंवा दुसऱ्या जातीविषयी वाईट नाही बोलला पाहिजे, याला भाग पाडलं पाहिजे आपण स्वतःच्या जातीमधल्या लोकांनी. जर तसं होत नसेल तर संपूर्ण मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेने त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा समाज माध्यमातून किंवा समोरासमोर देखील, आणि त्या व्यक्तीला फिरणं मुश्किल केलं पाहिजे. तरच तो व्यक्ती कुठल्याही समाजाविषयी किंवा कुठल्या जातीविषयी वाईट भावनेने, वाईट दोषाने बोलणार नाही. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावर जर कुणी असं अपशब्द किंवा काही गोष्टी बोलत असेल तर त्याला काय केलं पाहिजे, तर त्याला काही शोध घेऊन आपण एक तशी टीम तयार करतोय, काही आयटी मधले मुलं आपण सोबत घेतोय, त्याला शोधायचंय आणि त्याच्या घरी जाऊन त्याला चांगला प्रसाद द्यायचा आहे. कायद्याच्या चौकटीत त्याला समज द्यायची आणि जर ऐकत नसेल तर त्याला प्रसाद देण्याचं देखील आपण आता काम करूयात. सोशल मीडियावरती आता बोलताना निश्चितच त्यांनी स्वतःला आवर घातला पाहिजे, कारण खरंच खूप कंटाळलेली आहे जनता आणि या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी थांबल्या पाहिजेत. कुठल्याही जातीतील असू द्या, किती मोठ्या लेवलचा नेता असू द्या, मंत्री असू द्या, आमदार असू द्या, नसता कुणी असू द्या, जातीवर बोलला त्याला आता कोल्ला, हे वाक्य आता लक्षात ठेवा. त्याला आता सोडायचंच नाहीये. कुठलाही व्यक्ती असू द्या, जातीवर बोलला त्याला आता सोडायचं नाही मित्रांनो. मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही जातीमधला असेल, त्याला जातीवर बोलताना निश्चितच भीती वाटली पाहिजे. असं काहीतरी उपाययोजनेच्यावरती केल्याशिवाय आता हा जातीवाद कमी होत नाही मित्रांनो. तर निश्चितच आपण सर्व समाज एक हिंदू म्हणून आपण एकत्र राहू शकतो, गुण्यागोविंदाने नांदू शकतो. गावगाडा जो होता पूर्वीचा, समाजामधली जी विस्कटलेली जी घडी आहे ती परत आपण बसू शकतो जर सर्वांनी एक विचार केला तर. आता हे विचार करताना आपल्या नेत्यावरचं प्रेम, आपल्या पक्षावरचं प्रेम, आपल्या जातीवरचं प्रेम हे आडवं येणार आहे. पण जर तुम्हाला खूप तुमच्या जातीविषयी प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या जातीसाठी काही चांगले कामं करायचे ते गुपित करा. दुसऱ्या जातीचा द्वेष करू नका. समजा तुम्हाला तुमच्या जातीतलं कुठं सामूहिक विवाह सोहळा असेल, गोरगरिबांच्या मुलींचं लग्न करायचे असतील, शिक्षणाला मदत करायची असेल, कुठं कोणावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी धावून जायचं असेल,
दुसऱ्या जातीविषयी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गरळ ओकण्याचं काम करायचं नाही. जर एखाद्या गावात एखादा वाद झाला असेल तर त्या गाव लेवलला ते लोक पाहतील, तो वाद मिटवतील आणि तिथं शांतता कशी राहील याचे देखील प्रयत्न आपण केले पाहिजे. तिथं जाऊन आपण नाक उपसायची गरज नाहीये. ज्या त्या ठिकाणचे वाद ज्या त्या ठिकाणी मिटले पाहिजे, फार मोठा समाज सुधारक व्हायची गरज नाहीये. तर आता खास मी आता बोलणार आहे वंजारी समाज आणि जरांगेने टाकलेले 3 डाव. कुठले 3 डाव टाकले आणि जरांगेने आतापर्यंत काय काय केलं. जरांगे प्रत्येक वेळी समाजावरती, कुठल्या तरी समाजावरती बोलतोय, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे जर थांबलं नाही तर हा जातीवाद कधीच थांबणार नाही. म्हणून खास करून जरांगेंनी स्वतःला आवर घातला पाहिजे. मराठा समाजातल्या नेत्यांनी, मराठा समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की दुसऱ्या जातीविषयी बोलताना आता सरळ बोला आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे. तर काय केलं जरांगेंनी? पहिला माळी समाज टार्गेट केला. माळी समाजातल्या नेत्यांना शिव्या दिल्या. म्हणजे माळी समाजातल्या नेत्यांना शिव्या देऊन माळी समाज टार्गेट करून त्या ठिकाणून काही हाताला लागलं नाही किंवा सामाजिक तेढ पाहिजे अशी निर्माण झाली नाही. कारण माळी समाज हा खूप शांततामय समाज आहे, शांतताप्रिय समाज आहे. तर नंतर जरांगेंनी काय केलं? नंतर धनगर समाजाला टार्गेट केलं. धनगर समाजाला शिव्या देण्याचं काम केलं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर बसून मुख्यमंत्र्यांना शिव्या देणं, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणं किंवा एखाद्या नेत्याची आयमाय काढणं हे देखील लोकांनी समजून घेतलं आणि लोकांनी पटलं नाही तरी हे पटवून घेतलं. पण आता इथून पुढे मात्र सावध राहण्याची गरज आहे. धनगर समाजाला टार्गेट केल्यानंतर देखील धनगर समाजाकडून पाहिजे असा प्रतिकार झाला नाही. तर तिथून देखील म्हणजे मीडियामध्ये स्टंटबाजी करायची आणि स्टंटबाजी ही सगळी ह्या 2 समाजांनी खपवून घेतली. नंतर तिसरी गोष्ट काय केली? आता वंजारी समाज टार्गेट करायला सुरुवात केली. ठीक आहे, वंजारी समाज थोडा आक्रमक समाज आहे. वंजारी समाजातल्या तरुणांना देखील विनंती आहे, आता इथून पुढे कुठल्याही जातीवाचक किंवा कुणाच्याही विषयी बोलताना आपल्याकडून कुठलीही वाईट भाषा जाणार नाही याची काळजी घ्यायची. पण जरांगेंना अजूनही विनंती आहे, जर वंजारी समाजावरती सतत टार्गेट करत राहिला त्याचे परिणाम देखील तुला भोगावे लागतील. कारण जरांगे, तू वंजारी समाजाला आतापर्यंत काय काय टार्गेट केलेलं आहे हे सर्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यात आत्ता जे 3 डाव टाकले आणि 3 डाव काय आहेत ते खास मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे 3 डाव टाकलेले आहेत हे तिन्ही डाव तुझे फेल ठरलेले आहेत. कारण पहिला जो डाव टाकला, समजून घ्या, मराठा समाजाला देखील राग येण्याची गरज नाहीये. कारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर हे असंच चालू राहिलं तर निश्चित भविष्यात याचे वाईट परिणाम होणार आहेत. तर जरांगेंनी काय डाव टाकले? तर पहिला डाव, अमोल खुने आणि दादा गरुडची कुठल्या तरी कॉल रेकॉर्डिंग आहेत आणि त्या कॉल रेकॉर्डिंगच्या आडून मला मारण्याची सुपारी दिली आणि ती सुपारी 2 कोटी रुपयामध्ये होती असा काहीतरी त्याने आरोप केला आणि तो आरोप धनंजय मुंडे साहेबांवरती होता. धनंजय मुंडे साहेब आणि त्यांचं कुठलंही वैर नाही, त्यांचा कुठलाही वाद नाही. यात मला काही गोष्टी तुम्हाला इथं क्लिक करून द्यायच्यात की ज्या विधानसभेला जरांगेंनी धनंजय मुंडेकडून पैसे घेतलेले आहेत असं अमोल खुने सांगतोय आणि धनंजय मुंडे रात्री 2 वाजता त्यांना भेटले आणि त्यांचं काय डील झालं हे माहित नाही. म्हणजे समाज आरक्षणाचा मुद्दा सोडून दिला आणि समाज 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 म्हणायचं आणि आमदारांसोबत, आमदारकीला जे उमेदवार उभे होते यांच्यासोबत डील करायची आणि स्वतःचे घरं भरायचे. हे कुठपर्यंत समाजाचं नुकसान करून पडतंय. म्हणजे समाजामध्ये किती लोकांचं नुकसान केलं. ज्योतिताई मेटे, स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी अखंड म्हणजे महाराष्ट्रभर अख्खं आयुष्य खर्च केलं मराठा समाजासाठी आणि त्या मराठा समाजाच्या नेत्याच्या पाठीमागे ज्या त्यांच्या मिसेस आहेत ज्योतिताई मेटे, त्यांना देखील आधार दिला नाही. त्या विधानसभेला उभा राहिल्यानंतर त्यांचा देखील प्रचार केला नाही. त्याचं कारण असं होतं की संदीप क्षीरसागर यांच्याकडून खूप मोठी डील करून घेतली आणि संदीप क्षीरसागरच्या पाठीमागं मराठा समाज उभा करून त्या माणसाला आमदार करायचं काम जरांगेंनी केलं. तोच प्रकार परळीत देखील केलेला आहे असं आता समजतंय. असं कुठल्या कुठल्या मतदारसंघात केलंय, किती पैसे उकळले, कुणासोबत किती डील केल्यात आणि सगळा पैसा कुठे गेलाय याचा तपास होणं गरजेचं आहे आणि तपास होणं गरजेचंच आहे. सोबतच गंगाधर काळकुटे नावाचा जो व्यक्ती आहे तो या डीलमध्ये सामील आहे. गंगाधर काळकुटेंनी स्वतःचे घर भरण्याचं काम केलेलं आहे. ते देखील इथून पुढं तपासात उघड होणार आहे. याचा तपास होणं गरजेचं आहे. अजून किती लोकांचं नुकसान केलं पहा. अमोल खुनेला बिचारायला जेलमध्ये जावं लागलं. ते दादा गरुड कुठे तपास नाही. सरपंच मंगेश साबळे यांची काय अवस्था केली, त्या माणसाला देखील मोठं झालेलं या जरांगेला पाहत नाही. अजय महाराज बारसकर महाराजांची काय अवस्था आहे, ते कोतकर बापू नगरचे जे आहेत, कोतकर काका, त्यांची देखील काय अवस्था आहे. असे कित्येक लोक
जे मोहरके आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी आरक्षणाच्या चळवळीत ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांच्यावरती केसेस दाखल झाल्या, त्यांची आज काय अवस्था आहे आपण सर्वजण पाहतोय. मित्रांनो, मराठा समाजातील हजारो लोकांवरती, हजारो तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. हे सगळं करून मराठा समाजाला काय मिळालं? किती ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाले, किती व्हॅलिड झाले, किती व्हॅलिडिटी मिळाल्या, हा प्रश्न तर बाजूलाच आहे मित्रांनो. हे सगळं करत असताना समाजाचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालंय हे देखील मराठा समाजाने पाहणं आता गरजेचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. याच्यासोबतच स्वतः जरांगीच्या मेवण्याची प्रॉपर्टी किती वाढली, म्हणजे 500 रुपये रोजाने जाणारा व्यक्ती 2 वर्षापूर्वी त्या लोकेशनवरती, म्हणजे जिथं वाळूचा उपसा केला जातो गोदावरीमध्ये, तिथं 2 वर्षामध्ये एक 50 लाखाची गाडी, 1.5 लाखाचा आयफोन, करोडोचा बंगला, 7-8 डंपर, पोकलँड, हे सगळं कुठून आलं? हे सगळं समाज मोठा करायचा आहे म्हणून स्वतःचे घरं भरले आणि स्वतः मोठा होण्याचं पाप केलेलं आहे. तर ठीक आहे, ते जे केलं ते लकलाभ आहे तुम्हाला, पण इथून पुढे दुसऱ्या जातीविषयी गरळ बघणं आता बंद करायचंय. त्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. तर पहिला डाव काय टाकला? 2 कोटीची सुपारी दिली. तर सुपारी दिली का याचा तपास, याच्यामध्ये केसेस पण आहेत, अमोल खुने आता बाहेर आहे, याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि तपास एकट्या जरांगेचा नाहीये, नार्को टेस्ट एकट्या जरांगेची नाही, तर दादा गरुड कुठं आहे, दादा गरुडकडच्या 64 रेकॉर्डिंग कुठं आहेत हे देखील बाहेर येणं गरजेचं आहे. आणि गंगाधर काळकुटेची चौकशी होणं गरजेचं आहे. कशासाठी बोलतोय मी? तर दुसरा जो डाव टाकला, पहिला डाव तर आता फेल ठरलेला आहे, कारण अमोल खुनेने सगळं मोडून काढलेले आहेत आरोप. अमोल खुनेकडचे रेकॉर्डिंग आहे नाहीयेत, त्या दादा गरुडकडे आहेत. त्या रेकॉर्डिंग समोर आणणं गरजेचं आहे. तो डाव 100% फेल ठरलेला आहे. तिथं धनंजय मुंडे साहेबाचा आणि या रेकॉर्डिंगचा कुठलाही अर्थार्थी संबंध निघालेला नाहीये. दुसरी गोष्ट, जे रंजना नागपूरकर नावाच्या ज्या ताई आहेत, त्यांनी आरोप केला की कैलास फड यांच्या समोर निखिल फड, कैलास फड आणि धनंजय मुंडे असताना मी 17 लाख रुपये दिले. काय तो त्यांचा मॅटर आहे त्याच्या संदर्भात. पण त्या ताई जो आरोप करत आहेत, त्या आरोप करताना एका मीडियामध्ये त्या बोलत आहेत की मला गंगाधर नावाचा व्यक्ती मंत्रालयाच्या खाली भेटला. तर तो गंगाधर नेमका कोण आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी सांगितलं जरांगी पाटलांची भेट घ्या, आणि जरांगी पाटलांची भेट घेतल्यानंतर तुम्हाला याच्यात मार्ग निघेल. तर तो आरोप ज्या करतायत, त्या आरोपाची जी तारीख सांगतायत की 2000 सालची कुठली तरी ती घटना सांगतात, तर त्या निखिल फड आणि कैलास फड तिथं हजर होते आणि धनंजय मुंडे तिथं हजर होते. त्यांच्या देखत मी निखिल फड आणि कैलास फडच्या हातात पैसे दिले असा ते आरोप करतायत. मित्रांनो, इथं लज्जास्पद आहे, इथं खरं हसायला येते. कारण निखिल फडचा जन्मच 2002 सालचा आहे. तो जन्मालाच मुलगा 2002 ला, आणि 2000 सालचं हे प्रकरण आहे. कैलास फड, ठीक आहे, कैलास फड निखिल फडचे वडील देखील त्या ठिकाणी जर असतील रंजना नागपूरकर ताईच्या म्हणण्यानुसार, तर कैलास फड त्यावेळेस पंकजाताईचे कार्यकर्ते होते, धनंजय मुंडेचे नव्हते. आणि पंकजाताईचे कार्यकर्ते आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते यांचा 36चा आकडा होता. पंकजाताईचे कार्यकर्ते धनंजय मुंडेंच्या दारात कधी जात नव्हते. मग कैलास फड आणि निखिल फड धनंजय मुंडेंच्या घरी कसे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तर याची देखील चौकशी झाली पाहिजे. हा जरांगेंनी वंजारी समाजावर टाकलेला दुसरा डाव होता, हा डाव देखील उधळून गेलेला आहे. म्हणून जरांगेंनी कालच्या शिवजयंतीला तिसरा डाव टाकला. तर जो तिसरा डाव टाकला तो कालच्या शिवजयंतीला टाकला, पण त्याचं प्री प्लॅनिंग हे गेल्या 2 तारखेपासून, म्हणजे 2 फेब्रुवारीपासून चालू होतं. कारण 2 फेब्रुवारीलाच त्या गावात काहीतरी बैठक झाली होती, आणि ती बैठक शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अक्षरशः कुणाचाही विरोध असण्याचं काहीच कारण नाहीये. त्या गावात जे सरपंच काकड आणि जे सगळे लोक आहेत वंजारी समाजाचे, त्यांचा देखील विरोध असण्याचं काही कारण नाही. कारण ते एक शिवभक्त आहेत, तिथं प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करतात. मुंडे साहेबांची जयंती साजरी करायला सगळा मराठा समाज एकत्र असतो. भावाभावाप्रमाणे त्या गावात तो समाज एकत्र नांदतो. पण जी संजीवनी वाघ नावाची मुलगी आहे, ती शिवसेनेची कार्यकर्ती आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची, आणि तिने मागच्या 2 वर्षापासून जरांगेच्या समर्थनामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि तिथून खास ती महिला, ती मुलगी हाताखाली धरून जरांगेने तिसरा डाव टाकलेला आहे. तो असा की 4 तारखेला, म्हणजे 4 फेब्रुवारीला त्या गावामध्ये एक लोखंडी सापळा, म्हणजे लोखंडाचा एक स्टँड बनवलं जातं, आणि त्या स्टँडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बसवला जातो रात्रीचं. आपण अशा महाराष्ट्रामध्ये राहतोय की आपण आज हिंदू म्हणून जगण्याचा जो अधिकार आपल्याला आहे, आपल्या लेकीबाळी ज्या सुरक्षित आहेत, त्याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्याची जाणीव अखंड महाराष्ट्राला आहे. अखंड महाराष्ट्राचे दैवत शिव छत्रपती आहेत, आणि त्यांचा पुतळा
असा रात्रीचं चोरून बसवण्याचं कारण काय, हा माझा प्रश्न आहे. मित्रांनो, हा पुतळा चोरून जरी बसवला असला ठीक आहे, इथपर्यंतही ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सगळ्यांनी पाहिलं पुतळा गावामध्ये बसवलेला आहे, तर त्याची जिम्मेदारी कोणीच घ्यायला तयार नाही. म्हणजे एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, मी बसवलाय असं छाती ठोकून कुणीही सांगायला तयार नाही. त्या ठिकाणी समोरच्या एका घरावर सीसीटीव्ही आहे, त्या सीसीटीव्ही मध्ये हे सगळं कैद झालेलं असणार आहे. पोलिसांना विनंती आहे की 4 तारखेला तो पुतळा तिथं कुणी आणून बसवला त्याचा देखील शोध घेतला पाहिजे. आता इथपर्यंत हे प्रकरण थांबलेलं नाही. 8 फेब्रुवारीला ही संजीवनी वाघ नावाची मुलगी जरांगेला येऊन भेटते. कुठं भेटलेली ते देखील माहित नाही, पण जरांगेची आणि त्या मुलीची भेट झालेली आहे आणि जरांगेनी हे सगळं कट कारस्थान रचलेलं आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये आग लावलीच लावली, समाजात माणसात माणूस ठेवलं नाही. आता विदर्भामध्ये जाऊन आग लावायची, माणसात माणूस ठेवायचं नाही, एक स्टंटबाजी करायची, म्हणजे कुठेतरी मी चर्चेत राहतो, मीडियामध्ये मी राहतो, असा हा जरांगेचा डाव होता. वंजारी समाज आक्रमक आहे, त्यांना चवताळून घ्यायचं, निश्चितच पुढून काहीतरी चुका होतील, म्हणजे आपलं त्याच्यामध्ये जे काही शिजायचे ते शिजून घ्यायचं. तर हे निश्चितच आता इथून पुढं खपवून घेतलं जाणार नाही. 8 फेब्रुवारीला बैठक झाली, तरी देखील त्या गावामध्ये 5 फेब्रुवारीला नोटीस आली होती. ती नोटीस बेबी गाव आहे शेजारी, त्या पोलीस स्टेशनची नोटीस होती आणि तो पुतळा तिथून हटवायला सांगितला होता. जर कुठल्याही जातीचा तो तिथला सरपंच असता, मुस्लिम असू द्या, मांग, महार, साळी, माळी, कोळी, वंजारी, लोहार, सुतार, बेलदार, कुणी असू द्या, त्या सरपंचाला तिथला पुतळा हटवणं गरजेचं होतं, कारण नोटीस आली होती. तरी देखील जे काकड सरपंच आहेत त्यांनी शिवजयंती जवळ आलेले आहे, तो पुतळा हटवायचा नाही असा निर्णय घेतला आणि 19 तारखेला त्या पुतळ्या तिथं हार तुरे मस्तपैकी शिवजयंती साजरी केली. आणि 19 तारखेला शिवजयंती साजरी केल्यानंतर 20 तारखेला तो पुतळा तिथून हटवायचा आणि दुसरीकडे बसवायचा. म्हणजे पुतळ्याचा वाद नव्हता, तर जागेचा वाद होता. जागा कुठली, गावात एक बैठक झाली, तिथलं वर्गणी पण ठरली होती. त्या पुतळ्याला जो खर्च होणार आहे तो बसवण्याची, तर ती वर्गणी ठरलेली आणि ती जागाही फिक्स ठरलेली होती. तर ते सगळं ठरलेलं असताना तिथं विरोध केला गेला, खास तिथंच तो पुतळा पाहिजे, अंगणवाडीच्या प्रांगणातच पाहिजे. म्हणजे प्रशासनाची नोटीस आल्यानंतर देखील आपण कायद्याला मानणारे लोक आहोत, देखील तिथं वाद घालण्यात आला. आणि व्हिडिओमध्ये असं दिसतंय त्या वादामध्ये, जी ती मुलगी बोलते 100-200 लोक, सीसीटीव्ही मध्ये 100-200 लोक दिसत नाहीयेत, तिथं कमी मॉब दिसतोय आणि कुणीही त्या मुलीला मारताना त्या ठिकाणी दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, जी लाल साडीवाली जी बाई आहे, तिची भाऊजाई आहे का कोणा मला माहित नाही, पण तिच्यापर्यंत येईपर्यंत तिच्या अंगावर कपडे सुरक्षित आहेत. आणि त्या लाल साडीवाल्या बाईच्या जवळ आल्यानंतर, तो व्हिडिओ तुम्ही बारकाव्याने परत नीट पहा, तिथं त्या मुलीचे कपडे अंगावरचे फाटले जातात आणि मग ते कोण फाडतंय तुमच्या त्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. आणि मग हा सगळा तिथून पुढं 123 लोकांवरती काहीतरी गुन्हे दाखल होतात आणि मग दुसऱ्या दिवशी जरांगे तिथं जातो. त्याच दिवशी रात्रीचं बऱ्याचशा लोकांच्या गाड्यांची तोडफोड केली जाते, घरांवरती दगडफेक केली जाते, आया बहिणींना शिव्या दिल्या जातात. हे सगळ्या गोष्टीचा प्रकार त्या ठिकाणी केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी जरांगे तिथं जाऊन वंजारी समाजाच्या महिलांनी कुंकू पुसण्याची भाषा करतो. तर हे जे आग लावण्याचं काम जे करतोय जरांगे, हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. हा तिसरा डाव होता, पण सीसीटीव्ही फुटेज आणि तिथलं पोलीस प्रशासन आणि या सगळ्या गोष्टीमुळे तिसरा डाव देखील जरांगेचा उधळलेला आहे. येणाऱ्या काळात हे सगळं, कायद्यावर आपला विश्वास आहे, हे सगळं आता समोर येणार आहे. तिन्ही डाव मी जे सांगितलेले आहेत हे जरांगेचे उधळून गेलेले आहेत. कुठलाही डाव सक्सेस झालेला नाहीये. आता पुढं जरांगे अजून काही डाव टाकतोय का, यासाठी वंजारी समाजाने सावध राहणं गरजेचं आहे. पण सर्व हिंदूंना विनंती आहे, हिंदू म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. जरांगे सारखा कुठल्याही समाजातला एखादा नेता असेल, कुणी असेल, जर असे डाव खेळत असेल तर ओळखलं पाहिजे आणि समाजाचं होणारं नुकसान आपण टाळलं पाहिजे. हिंदू समाजाचं होणारं नुकसान टाळलं पाहिजे. खास हिंदू धर्म आपला एकत्रित नांदला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. इथून पुढे याद राखा, जर सोशल मीडियावरती कुणी एकमेकांना वाईट बोललं तर त्याला देखील सोडणार नाहीयेत. आणि जर कुणी कुठल्याही जातीवर, किती मोठा लेवलचा नेता असू द्या, जातीवर बोलला की त्याला कोल्ला म्हणून समजा. ही गोष्ट आता लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचं मत या व्हिडिओबद्दल काय आहे ते निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.